जरांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं. मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसले आणि मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसल्यानंतर 190 आमदार काँग्रेसमधले, बीजेपीतले, उभाटा मधले, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस हे असताना जरांगे पाटील यांच्या दर्शनाला गेले. आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त बघतो आणि त्याच्यावरती टीका करतो. त्याच्या पलीकडे आपण असायला बघत आणि तिथे आपल्याला असं दिसतं की देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल. कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण बदलू. हे 170 180 आमदार जसे असणारे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले, तसंच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली. आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असणारा एक संकेत होता की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा. जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस दिला. तर 2 सप्टेंबरचा GR काढला आणि 2 सप्टेंबरचा GR काढून मराठवाड्यातल्या कुणबी मराठा, मराठा कुणबी हे कुणबीच आहेत अशा रीतीचा GR काढून त्यांनी असणारा ओबीसी मध्ये, ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी परिस्थिती. आणि आता आपण बसून मागणी काय करतोय, आपण मागणी ही करतोय की तो 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का? देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्या समोर ती 190 आमदार जरांगे पाटील यांना भेटायला घेतली ती आहे.